कोणत्याच प्रकारचं आज लोन करताना एक जर महत्त्वाचं डॉक्युमेंट आज कोणतं पाहिलं जातं आहे किंवा जो मुद्दा पाहिला जातो तो आहे तुमचा मंथली ॲव्हरेज बॅलन्स तुम्ही किती मेंटेन करायला लागला आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर प्लीज तुम्ही मंथली तुमच्या कॅपॅसिटीनुसार कितीच असून दे 10,000 20,000 तर तो मिनिमम बॅलन्स मेंटेन करायला चालू करा. त्याच्या खाली कधी येऊन देऊ नका. मग तुम्ही ठरवले की 10,000 मग 10,000 अमाऊंट असली त्याच्या खाली ते शून्यच असं तुम्ही समजा, पण 10,000च्या खाली तुम्ही खर्च करू नका, 20,000च्या खाली तुम्ही खर्च करू नका. जो मिनिमम बॅलन्स आहे तुम्ही मेंटेन करायला चालू करा. कारण इन फ्युचर लोन घेणार ती विचार करायला लागलेत की हा इन फ्युचर ही EMI फेडू शकेल का. त्यासाठी तुमचा मंथली ॲव्हरेज बॅलन्स किती मेंटेन केला तुम्ही 6 महिने वर्षभर हा रेकॉर्ड आजकाल चेक केला जायला लागला आहे. तर या अगोदर तुम्ही जसं झेरॉक्स तुम्ही बँकेत जमा करायचा किंवा एक PDF रूपात तुम्ही जमा करायचा. आजकाल तर थर्ड पार्टी ॲप आलेले आहेत जे तुम्ही ॲटोमॅटिक मर्ज करतात. एक OTP दिला की तुमचे ॲटोमॅटिक स्टेटमेंट ट्रान्सफर केले जातात. तर त्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा जो पाहिला जातो, तुम्हाला कधी कधी लक्षात आले असेल की इंटरनल क्रायटेरियामुळे तुमचा रिजेक्ट झालेला आहे किंवा ते क्रायटेरिया सांगितले जात नाहीत, पण तो एखाद दुसरा हे कारण असू शकतं की तुम्ही मंथली बॅलन्स मेंटेन केलेला नाही आहे. एका महिन्यात अमाऊंट 0 असते, एका महिन्यात 2,000 असते, एका महिन्यात 5,000 असं त्यांना दिसत असतं. तर मंथली बॅलन्स तुम्ही मेंटेन करायला चालू करा तुमच्या कॅपॅसिटीनुसार. 10,000 20,000 30,000 40,000 50,000 तुमच्या कॅपॅसिटीनुसार मंथली ॲव्हरेज बॅलन्स मेंटेन करायला चालू करा. हे भविष्यात तुम्ही लोन घेण्यासाठी असून किंवा इन जनरल तुमचं सिबिल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्यासाठी हे खूप चांगलं आहे. जर तुम्ही लोन घेण्याच्या भविष्यात प्लॅनिंगमध्ये असाल, होम लोन एनी टाईप ऑफ लोन, तर तुम्हाला हे खूप उपयोगी पडू शकतं. तर नक्की तुम्ही मंथली ॲव्हरेज बॅलन्स मेंटेन करायला चालू करा प्लीज.